लाडू फार खुश आहे मेट्रो ट्रेनसाठी, खूप एक्सायटेडसुद्धा. जसं इथे बघू शकता तुम्ही डिस्प्लेवर आलेलं आहे. मुस्लिमकडे जाणारी लोकल इकडे डिस्प्ले होणार. 2 मिनिट आता आलेलं, 2 मिनिटात येते म्हणून. आणि सध्या आपण आहोत इथून आपण जाणार सिटी हॉलला. दुसरं स्टेशन आहे. सिटी हॉलमधून आपल्याला चेंज करायची आणि रेड लाईन पकडायची. इथून आपण पुढच्या स्टेशन जाऊ खतीब, आणि खतीबवरून आपल्याला मिळणार शटल झूसाठी. शटल म्हणजे बस? हां, शटल म्हणजे बस तिथलं जी फक्त खतीब स्टेशन टू झू एवढीच. तर खतीबवरनं आम्ही झूला जाणारी शटल पकडली आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी आमचं सिंगापूर टुरिस्ट पास ॲक्सेप्टेबल नाही म्हणून सांगितलं. तर आम्ही क्रेडिट कार्ड यूज केलं. पर हेड $2 घेतले. त्यांनी लाडू चार्ज केलं आणि ते लाडूची तिकीट त्यांनी नाही चार्ज केलं आहे, फक्त ॲडल्टचंच केलेलं आहे. आणि आम्ही आलो आहे सिंगापूर झूला. फर्स्ट डे दिलेलं आहे. तर झूचं तिकीट बुक करतोय आपण. $48 पर हेड आणि $33 चाइल्ड. आपल्या तिघांचे 3 तिकीट झाले. हा एंट्रन्स. आता इकडे पहा. गोविंद राम आर्णी उभे ना पटकन. ते इकडे बघ, हे सागर कमी चल लाडू इकडे मागे. कांगारू मी पहिल्यांदाच पाहिले. नॉर्मल जे कांगारूज आहेत त्यांचे जे मागचे लेग्स असतात ते मस्क्युलर लेग्स असतात. ते हॉपिंग आणि जम्पिंगसाठी स्ट्रॉंग असतात. आणि 4 लिम्स जे असतात ते त्या मानाने मागच्या पायाच्या मानाने थोडे वीक असतात. आणि हे जे ट्री कांगारूज आहेत हे क्लाइम्बिंगसाठी म्हणजे झाडावर चढण्यासाठी जास्त त्यांच्या शरीराची रचना केलेली असते. लेग्स त्यांचे जे असतात ते स्ट्रॉंग
आणि हॉपिंगच्या कांगारूपेक्षा जास्त स्ट्रॉंग असतात. त्यांना ग्रीप चांगली मिळते झाडावर चढण्यासाठी. तो निसर्ग तशी रचना प्रत्येकामध्ये करतच असतो. काय बघितलं आपण आता? कांगारू. कांगारू कुठे असतो? कुठला प्राणी? ऑस्ट्रेलियामध्ये. आणि अजून मोठा तो जायंट कोणता बघितला ॲनिमल? एलिफंट. एलिफंट. एलिफंट काय करत होता? हिप्पो आहे का इथे? ओके, तर नेक्स्ट सेक्शनला हिप्पो आहे. रायनो जो आहे ना, तो लँडवरचा सेकंड लार्जेस्ट ॲनिमल म्हणवला जातो. हत्तीच्या नंतर पहिला हत्ती येतो एलिफंट, आणि दुसरा रायनो येतो. त्याचे जे लिप्स आहेत ते स्क्वेअर शेपमध्ये असतात. ते त्यांना जे काय त्यांचं जे खाद्य आहे, गवत वगैरे, ते खाण्यासाठी, ज्याला आपण लॉन मोवर म्हणतो त्या टाईपमध्ये त्यांचे लिप्स वगैरे असतात. त्यानुसार त्यांना त्यांचं कट करतात ग्रास. त्यांचं जे जेवण आहे तसं तुम्ही बघताय. रायनो सुद्धा आता दुर्मिळ होत जाणाऱ्या प्राण्यांपैकी एक होत चाललेला आहे. किड्स एरिया आहे झू मध्येच. लाडू आणि त्याचे बाबा एन्जॉय करतात. काय झालं? आत्ता एक नवीन गोष्ट आम्हाला इथे कळली. आम्ही व्हाईट टायगर बघायला आलो होतो आणि मला टायगर दिसला. इथे स्टाफला आम्ही विचारलं की व्हाईट टायगर कुठे आहे. त्याने काय उत्तर दिलं? ऑफ डे. व्हाईट टायगरला सुट्टी आहे. त्याची सुट्टी. व्हाईट टायगरला सुट्टी भेटते, आम्हाला सुट्टी नाही भेटत. तसंच इथे पक्ष्यांचे पण आवाज दिलेले आहेत बघा. क्रिम्सन सनबर्ड आहे. प्लॅन्टेन स्क्विरल. ओरिएंटल मॅकपाय रॉबिन. सिकादा. ऑलिव्ह विंग बुलबुल. जसं तुम्ही बघू शकता, हे आहे, याला म्हणतात रेड रफ्टेड रेमून. फुलं आणि झाडांचं प्रजननासाठी यांचा फार उपयोग होतो. आणि असं म्हटलं जातं की हे जंगलामध्ये सगळ्यात जोरात आवाज करतात. जर काही संकट आलं तर जे कोणी जनावरं जे भक्ष्य बनू शकतात इतरांचं, त्यांना हे संरक्षण प्रदान करतात. आहेत व्हाईट पेलिकॉन. हे आपल्या भारतात आणि आफ्रिकेमध्ये आढळतात. संकल्पना आहे आजही राबवली जाते. तुम्ही घेऊ शकता. हा मेघ तो आता नाही आहे, तो झाला आहे. त्याच्याच नावाने आतमध्ये जे फूड कोर्ट आहेत त्याच्याच नावाने आणि पूर्वी प्रजाती आणि यात एक आणि हा जसं करत करत 2020 साली बोलण्याच्या वेळी यांचं हे वर्ष माझ्या
इंडियन त्याच्यासोबत रिव्हर वंडर्स पण आहे आणि बर्ड सँच्युरी पण आहे. त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांना शक्य आहे त्यांनी नक्की या. लाटूमुळे आमचं कमी वेळ आणि कमी वेळेत एवढं आमचं सगळं शक्य झालं नाही. आम्ही फक्त झूमध्येच भेटलो पण सकाळी तुम्ही 10च्या आत इथे जर पोचलात तर या तुमची जी मिनी पार्क आहेत ना, रिव्हर वंडर्स आणि बर्ड पार्क एका दिवसात अतिशय सहजपणे शक्य होऊ शकतो. तर नक्की भेट द्या. आता आम्ही चाललो आहे सिंगापूर फ्लायर आणि टाईम कॅप्सूलमध्ये, ज्याचं तिकीट होतं ॲडल्टसाठी $40 आणि चाइल्डसाठी $25. आता बघूया हा अनुभव कसा आहे ते. How much time it will take? It's one time on target. You can go fast, you can go slow. There's no limit. And up to what time we can reach the flight? 9:30. 9:30 is the last. सिंगापूर फ्लायर फोटो You arrived in the year 1299. Did you know? Just minutes ago, Singapore was still known as Temasek. It was the year I crossed paths with the prince, Sun Nila Khan, who names the island after me. King of the jungle, the sea lions. Forming mud flats into a metropolis and sowing the seeds for a garden city. Years of nation building has turned the little red dot into a shining beacon on the world map. The journey of this city-state is ever unfolding. Singapore is बेसिकली टाईम कॅप्सूल सिंगापूरचं हिस्ट्री सांगणारं होतं. तुमचाच एक दुसरा पार्ट आहे बघा, म्हणजे आम्ही कंटिन्यूज ते काय आहे ते बघूया. कॅलिडोस्कोप वॉक. place to go. Right here with my favorite view of the city. आम्ही इथे आमचा फोटो घेतलेला, तो आलेला इथे. क्रिएट युअर मेमरीज म्हणून एनकॅप्सुलेटेड युअर मेमरीज असं करून आहे इथे एक ॲप. त्यात आम्ही आमचा फोटो घेतलेला, तो इथे डिस्प्ले झाला. खूप एक्सायटेड आहे मी सिंगापूर फ्लायरमध्ये बसण्यासाठी. तर बघूया त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे ते. बसलो फ्लायरमध्ये. लाडू कसं वाटतंय? हळूहळू आता आपल्याला सिंगापूरचा व्ह्यू दिसणं सुरू झाला.
तर आत्ताच आम्ही आमची सिंगापूर फ्लायरची राईड कंप्लीट केली. एक खूप छान वेगळा अनुभव होता. सिंगापूर इतक्या उंचावरून बघणं खूप सुंदर होता अनुभव. साधारण 30 मिनिटांची राईड आहे ती. आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की थोडंसं लवकर जर गेलात दिवसा उजेडी तर तुम्हाला व्ह्यू चांगला मिळेल. पण आम्हाला उशीर झाला थोडा यायला, अंधार पडलाच होता. पण तरीही हा व्ह्यूसुद्धा आम्ही खूप एन्जॉय केला. कारण जसं तुम्ही बघताय मरीना बे सँड्स आहेत आणि इतर ज्या कमर्शियल बिल्डिंग्स आहेत त्यासुद्धा खूप सुंदर असे लाईट्स वगैरे सगळं होतं. ते सगळा व्ह्यू बघण्यासारखा होता. तो आम्ही एन्जॉय केला आणि राडूनच पण खूप एन्जॉय केला. तसं टाईम कॅप्सूलसाठी काही टाईम लिमिट त्यांनी सांगितलेलं नाही. मात्र फ्लायर राईडसाठी त्यांनी 9:30च्या आत, रात्री 9:30च्या आत इथे पोचायला हवं असं सांगितलेलं होतं.